मॉर्निंग। हेलो बच्चों, कैसा चल रहा है आपका? अच्छा तो चल रहा होगा। अच्छा चल रहा है। ओके, चलो। तो देखो, लास्ट लेक्चर तक हमने कौन सा पॉइंट कवर कर दे दिया है? सोचो, जाओ फ्लैशबैक में जाओ, जरा से जाओ, याद करो। करो याद। किया तो क्या किया था? ऑक्सीडेशन स्टेट ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स। चैप्टर कौन सा चल रहा है? सर क्या चैप्टर का नाम भी याद नहीं क्या हमें? है याद, कौन सा? डी एंड एफ ब्लॉक एलिमेंट चल रहा है। उसमें डी ब्लॉक में कौन सा पॉइंट कवर कर दिया? ऑक्सीडेशन स्टेट ऑफ डी ब्लॉक एलिमेंट है तो ट्रांजिशन एलिमेंट देखा कि इस एलिमेंट की ऑक्सीडेशन स्टेट बहुत ज्यादा होती है, बहुत ज्यादा होती है। किस और डी ब्लॉक एलिमेंट क्यों वेरिएबल ऑक्सीडेशन दिखाई दे रहे? क्यों दिखाई दे रहे? ये सब कहानी लास्ट लेक्चर को मैंने आपको पढ़ाई है और डिटेल में पढ़ाई है। पढ़ाई कि नहीं पढ़ाई? पढ़ा दिया है कि नहीं पढ़ा दिया? दिया है ना? अरे शिकवलंय की नाही थोडंफार सांगा. अरे काय तुम्ही पण शिकवलं. ओके ठीक आहे. आणि आजच्या लेक्चरला एक नवीन पॉइंट डिस्कस करायचा आहे. कलर्ड कंपाउंड ऑफ कोणाचे असणार आहे? ट्रांजिशन मेटल, या तो हम बोल सकते हैं डी ब्लॉक एलिमेंट्स. कोणते? ट्रांजिशन मेटल किंवा आपण दुसरं काय म्हणणार आहोत त्याला? डी ब्लॉक एलिमेंट्स. आता डी ब्लॉक एलिमेंटचे कंपाउंड कलर्ड का दाखवतात किंवा मॅक्सिमम बघतात? डू यू नो यू द ब्युटिफुल नेचर. आता आपण जर नेचर बघितलं तर नेचर आपल्याला कलरफुल डोळ्यांना दिसतं का नाही दिसत? वेगवेगळे कलर पहा ना. आता बोर्ड वरती रेड कलर आहे, ब्लू कलर आहे, व्हाईट कलर आहे. आता हे कलर ऑब्झर्व कधी होतात? तुम्हाला सांगितले का? असं बंद अंधाऱ्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं आणि म्हटलं सांगा रे मुलांनो यामध्ये कोणकोणते कलर्स आहेत. आर यू पॉसिबल? Yes or no? No, you have no possible to identifying the which of colors in the present of the particular room. कि पर्टिक्युलर रूम मध्ये कोणत्या प्रकारचे कलर्स आहेत हे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. ते मागचा रिझन्स आहे. आता बघा काय, अ सबस्टन्स appears colored because. आता सबस्टन्स कलर्ड का ऍपियर करतात किंवा त्याला कलर्ड का दिसतो? इट ऍब्सॉर्ब लाईट ऍट अ स्पेसिफिक वेवलेंथ. एक पर्टिक्युलर वेवलेंथला पर्टिक्युलर सबस्टन्स एक काय करणार आहे? लाईट ऍब्सॉर्ब करणार आहे. बघा कोणता लाईट ऍब्सॉर्ब केलं म्हणजे विदाउट लाईट डू नॉट ऑब्झर्व द कलर. म्हणजे लाईट शिवाय आपण कलर ऑब्झर्व करू शकत नाही. कारण का? लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्स. और कोणाला असणार आहे? आपल्या आईजला सेन्स करतो म्हणून आपण लाईट मध्ये कलर ऑब्झर्व करू शकतो. ओके देन स्पेसिफिक वेवलेंथ इन द विजिबल पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. कुठे असणार? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. फिजिक्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हा पार्ट स्टडी केलेला असेल. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता किती रेंज आहे त्याची? 4000 टू 7000 एंगस्ट्रॉम. काही बुक्स मध्ये दिलंय 4000 टू 8000 एंगस्ट्रॉम. थोडंफार व्हेरिएबल आहे पण नियर अबाउट किती आहे? 4000 ते 8000 एंगस्ट्रॉम युनिटच्या आसपास जर व्हिजिबल म्हणजे काय रेंज असेल कोणाची लाईटची, तर आपल्याला काय ऑब्झर्व होणार आहे? कलर्ड ऑब्झर्व होणार आहे. अँड ट्रान्समिट और रिफ्लेक्ट ऑफ द लाईट वेवलेंथ काय असणार आहे? ह्याच्या ऍब्सॉर्ब केलेल्या लाईट असणार आहे, परत त्या ट्रान्समिट किंवा रिफ्लेक्ट केले जातील. इन दॅट टाइम ऑब्झर्व द कलर ऑफ द कंपाऊंड. म्हणजे या वेळेस आपल्याला कंपाऊंडचा काय ऑब्झर्व होणार आहे? कलर ऑब्झर्व आहे. ओके देन
each wavelength of visible light. Each wavelength of visible light represent a different colors. म्हणजे प्रत्येक लाईटचं ऍब्सॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन इट गिव्स द डिफरंट कलर. म्हणजे एक लाईट ऍब्सॉर्ब केला बाहेर पडताना म्हणजे ट्रान्समिट किंवा रिफ्लेक्ट होणार आहे त्यावेळेस कलर म्हणजे वेगवेगळ्या लाईटचा वेगवेगळा कलर असणार आहे. कलर्स व्हाईट लाईट इज अ कलर ऑफ काय असणार आहे व्हाईट लाईट इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑल कलर. आता आपल्याला माहिती व्हाईट म्हणजे पांढऱ्या लाईट्स मध्ये व्हाईट लाईट्स मध्ये सगळ्या कलर टाइपचे कलर असतात. आता आपण एक साधासा सिंपलसा फिनॉमिनाचं एक्झाम्पल मी सांगतो. रेनबो फॉर्मेशन इन द स्काय. म्हणजे पाऊस पडत असताना असं विरोध पाऊस इकडे पडतो इकडनं जर असेल आपण इकडून ऑब्झर्व करत असाल तर तुम्हाला रेनबो दिसतो. इंद्रधनुष्य किती कलर्स असतात रे 7 कलर्स. किती 7 कलर्स असतात. आता हे कलर्स कुठून व्हाईट लाईट रेनबो फॉर्मेशन 10th क्लास मध्ये तुम्ही स्टडी केला असेल. दिस इज द ब्युटिफुल फिनॉमिना ऑफ अँड द रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन आणि ट्रान्समिशन. ओके ह्या 2-3 गोष्टीचा ब्युटिफुल फिनॉमिना असणार आहे तो जिथे आपल्याला या कंपाऊंड मध्ये पण द्यायचा. ओके मग आता आपल्याला माहिती किती लाईट आहे किती कलर्स आहेत 7. तर आपल्याला लक्षात कसं ठेवायचं जाताना पाणी पी. ओके एवढंच लक्ष ठेवायचं जाताना पाणी पी. जा म्हणजेच काय जांभळा. जांभळा याने जांभळ्याला इंग्लिश मधून काय म्हणतो आपण पर्पल किंवा व्हायलेट म्हणा. इथे काय असणार आहे तांबडा. तांबडा म्हणजे इथे रेड असेल. ना म्हणजेच काय नारंगी. नारंगी. पा म्हणजेच काय इथे असणार आहे पांढरा. त्याच्यानंतर नी म्हणजेच काय असणार आहे निळा आणि कोण असणार आहे पिवळा. ओके जाताना ही पाणी पी बस इतना याद रखना. काय असणार आहे वायलेट रेड ऑरेंज व्हाइट ब्लू येलो. दिमाग में आया ये याद हुआ जाने दो इसकी जरूरी नहीं है आप याद रखेंगे ही रखेंगे कोई प्रॉब्लम नहीं. समझ में आया. चलो most of the compound of translucent metals are colored. म्हणजे जास्तीत जास्त ट्रान्झिशन मेटलचे कंपाऊंड कसे असणार आहेत कलर्ड असणार आहेत. कसे कलर्ड कंपाऊंड आहेत इन द सॉलिड फॉर्म और इन अ सोल्युशन फॉर्म. पण कोणत्या फॉर्म मध्ये एकतर सॉलिड फॉर्म किंवा सोल्युशन फॉर्म. बऱ्याचदा माझ्या थंबलिन वरती कलर्ड चे मी काय ठेवतो कोनिकल फ्लास्क ठेवलेले असतात व कलर दाखवतो तिथं मी. ओके द कलर ऑफ द ट्रान्झिशन मेटल कंपाऊंड अराइज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इनकम्प्लीट n-d ऑर्बिटल. किंवा इथे इनकम्प्लीट कोणता आहे d ऑर्बिटल किंवा सबसेल इनकम्प्लीट असल्यामुळे कलर दाखवतात. एक इथे लक्षात ठेवायचं why transition metal shows color. Why transition metal or d block element shows color due to the incomplete d orbital. d orbital. d orbital कसा आहे इनकम्प्लीट आहे किंवा प्रेझेन्स ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन. ए याद रखो काय प्रेझेन्स ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन दिमाग में रखो. देन अंडर द इन्फ्लुएंस ऑफ अप्रोचिंग अनायन्स. बघा की कंडिशन कोणती आहे अंडर द इन्फ्लुएंस ऑफ अप्रोचिंग अनायन्स. अनायन्स म्हणजेच काय एक अनायन्स त्याला अटॅच लिगॅंड अटॅच झालेला असेल. द डी ऑर्बिटल्स ऑफ सेंट्रल मेटल आयन सीएम. सीएम का मतलब क्या है सेंट्रल मेटल आयन डू नॉट रिमेन डिजेनरेट. एकदा आयन त्याला टच झाला एकदा आयन त्याला टच झाला की काय होणार
सेंट्रल मेटल आयन डू नॉट रिमेन डिजनरेट, परत ते डिजनरेट होत नाही. तर काय असणार आहे, दे स्प्लिट इन टू सेट. किती सेट मध्ये स्प्लिट होतं, 2 सेट मध्ये. काय, 1 सेट 2 ऑर्बिटल्स. 1 सेट 2 ऑर्बिटल कोणता, dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अँड dz स्क्वेअर ऑफ हायर एनर्जी. ऑर्बिटल माहितीये. देन द ऑथर सेट ऑफ 3d ऑर्बिटल्स dxy dyz dxz of lower energy. ओके, विथ द ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. आता काय होणार, 2 सेट मध्ये आहे, एन ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. आता हे कसं होतं बघा, एक बार स्क्रीनशॉट लगा तू, लावा एक बार, घ्या काढून. ओके, वरती बघा. आता हे खालचं मला समजून सांगायचं थोडस, त्यासाठी एक फिगर काढायची आपल्याला. ओके, आता पहा काय असणार आहे. आता आपल्याला माहितीये डी ऑर्बिटल्स आहे. हे डी ऑर्बिटल किती सब ऑर्बिटल मध्ये आहे, 1 2 3 4 आणि 5. आता पहिला कोण आहे, dxy dyz dxz dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि लास्ट वाला dz स्क्वेअर. हे कोणतं ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल. कोणतं ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल्स. डी ऑर्बिटल. आता हे डी जनरेट इथपर्यंत, पण जेव्हा अनायन टच होणार तेव्हा डी जनरेट होत नाही, तर काय होत आहे, स्प्लिट इनटू 2 सेट. स्प्लिट इनटू किती सेट मध्ये स्प्लिट होत आहे, 2 सेट मध्ये स्प्लिट होत आहे. पहा किती सेट मध्ये, 2 सेट मध्ये. पहा, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्रोचिंग अनायन्स द डी orbitals of central metal ions do not remain degenerate. फिर से वो degenerate नहीं होगा, तो क्या, they split into 2 set. 1 set क्या है, 1 set 2 d orbitals. कोणतं, इथे असणार आहे dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि दुसरा असणार dz स्क्वेअर. याला म्हणणार आपण कसं, हायर एनर्जी. हायर एनर्जी, हायर एनर्जी, हायर एनर्जी इथे, आणि याला म्हटलं जातं इझी. ओके, देन दुसरं असणार द ऑदर सेट 3d ऑर्बिटल. काय, dxy dyz dxz. ओके, कसे असणार आहे इथे, लोअर एनर्जी. कसे असणार आहे, लोअर एनर्जी. दिमाग में आया, लोअर एनर्जी, याला म्हटलं जातं T2C. ओके, आता इथला जो गॅप असणार आहे हा तुम्ही क्रिस्टल फील्ड थेअरी मध्ये CFT मध्ये शिकला असाल. 10dq असणार आहे, 10dq. यहां से क्या होता है, क्या क्या बैरियर सेंटर BC. याला काय म्हणणार, बैरियर सेंटर. ऊपर वाला डिस्टेंस, नीचे वाला डिस्टेंस, इसकी ज्यादा जरूरत नहीं है, खाली सोचो. देन विथ द एब्सॉर्प्शन. आता कोणताही कंपाऊंड असेल, सॉलिड असेल, कलर, ज्यावेळेस त्याच्यावरती काय पडणार आहेत, लाईट फॉल्स होतील. लाईट फॉल झाले की काय, विथ द ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. लाईट पडल्या की इथे जो असणारा इलेक्ट्रॉन्स आहे, हा इलेक्ट्रॉन्स काय करणार, ऍब्सॉर्ब द एनर्जी. ऍब्सॉर्ब द एनर्जी. ज्यावेळेस इथला इलेक्ट्रॉन्स काय करणार, ऍब्सॉर्ब. आता बघा, जोपर्यंत एनर्जी ऍब्सॉर्बच नव्हती होत तोपर्यंत तुम्ही कसं होता, स्टेबल होता. कसं होता, स्टेबल. पण ज्यावेळेस ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी होणार त्यावेळेस होणार काय, दिस इलेक्ट्रॉन्स, ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी, ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी, दिस इलेक्ट्रॉन्स. देखो क्या है, ऍब्सॉर्प्शन एनर्जी फ्रॉम लाइट. देयर इज एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन एक्साइट, याला आणखी तुम्ही काय म्हणू शकता, GS, आणि याला म्हणू शकता ES. ही झाली ग्राउंड स्टेट, ही झाली एक्साइटेड स्टेट. फ्रॉम द लोअर एनर्जी d ऑर्बिटल टू हायर एनर्जी d ऑर्बिटल. हा इलेक्ट्रॉन जंप करणार आणि इथे जाणार. केव्हा, ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. कोणती एनर्जी, परंतु
लाईट एनर्जीचं ऍब्सॉर्प्शन केलं की दिस ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन गोज टू द एक्साइटेड स्टेट आणि लोअर एनर्जी टू द हायर एनर्जी किंवा T2 G2 EG पर्यंत. दिमाग में आया कभी आणि याने आणि परत याने एनर्जी बाहेर टाकली की परत हा पुढे कुठे येणार ग्राउंड स्टेटला. म्हणजे जेव्हा एनर्जी ऍब्सॉर्ब करणार जम्पिंग थ्रू द ग्राउंड स्टेट टू द एक्साइटेड स्टेट लेवल. दिमाग में आया. यहां तक कंप्लीट कर, स्क्रीनशॉट लगा दो जल्दी. समझ में आया होगा तो. क्या देखा था कि कौन सा लाइट एब्सॉर्ब करेंगे तो कौन सा बाहर. क्यों ऐसे क्या होता है? कारण इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट से इलेक्ट्रॉन एब्सॉर्प्शन फॉर लाइट एनर्जी एंड गो टू द एक्साइटेड स्टेट. कुठे जातोय एक्साइटेड स्टेटला. तर बघा आता व्हेन व्हाइट लाइट फॉल्स. कोणता? व्हेन व्हाइट लाइट फॉल्स ऑन अ कंपाउंड of a transition metal, some of its energy corresponding to a particular color is observed. म्हणजे ते पर्टिक्युलर एनर्जी ऍब्सॉर्ब केली की एक पर्टिक्युलर कलर काय होणार आहे आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. ऑब्झर्व and the electron gets rise from lower energy orbital to the higher energy. म्हणजे dxy, dxz किंवा dyz या तिघांची ही एनर्जी कशी असणार आहे सिमिलर. आणि dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर and dz स्क्वेअर या दोघांची एनर्जी कशी असेल सेम. लोअरचा इलेक्ट्रॉन बाहेरची एनर्जी ऍब्सॉर्ब करून हायरला जाणार. लोअरचा इलेक्ट्रॉन बाहेरचे एनर्जी ऍब्सॉर्ब करून कुठे जाणार हायरला जाणार. आणि ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन goes to the excited state. The absorption of a light energy by the absorbing the light energy. दिमाग में आया? Okay. The color and outer electronic configuration of important ion of the element. कोणता कलर दाखवू शकता? मग कलर ऑफ द ट्रान्झिशन मेटल ऑफ फर्स्ट सिरीज. इथे आयन आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे ते पाहायचं. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती असणार आणि कलर ऑफ द आयन्स. ओके. स्कॅन्डियम आउट 3+ आयन तर काय आहे 3d0. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 0. कलरलेस. कोणता कलर आहे कोणताच. ज्यावेळेस 0 इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ 0 अनपेड इलेक्ट्रॉन्स है तो आपको याद रखना पड़ेगा कि वो कंपाउंड कलरलेस मिलता है. तो इसके ऊपर सवाल बनता है तो इसे आईएमपी बोलना पड़ेगा. क्या बोलना पड़ेगा? ए चार्ट बहुत इंपॉर्टेंस है क्योंकि इस चार्ट के ऊपर तो सवाल बनता ही बनता है. खाली क्या करना स्कैंडियम 3+ इसकी ऑक्सीडेशन स्टेट दे दिया है. डिटेनियम 4+, टेनियम 3+, ऐसे 3 ऑप्शन दे दिया और बोला विच ऑफ द फॉलोइंग आयन शोज कलर और विच ऑफ द फॉलोइंग आयन्स डू नॉट शोज द कलर. कोणता आयन कलर दाखवेल कोणता आयन कलर दाखवणार नाही. कधी कधी इज द व्हेरी लोअर चान्स टू गिव्ह द नेम ऑफ द पर्टिक्युलर कलर. म्हणजे आपल्याला खूप थोडासा चान्स असणार आहे की एक पर्टिक्युलर कलर दिलेला असेल. फक्त याच्यावरती बऱ्याच वेळा सवाल आलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग आयन्स आर कलर्ड और विच ऑफ द फॉलोइंग आयन्स आर कलरलेस. ऐसा सवाल आया है. ऐसा सवाल बहुत बार आया है. पर्टिकुलर कलर्ड ज्यादा बार नहीं पूछा गया. कभी कभी पूछा है नहीं ऐसा नहीं मगर ज्यादा तो चांस नहीं है उसके ऊपर. देखो टिटेनियम 4+ 3d0 और क्या है यहाँ पे 0 और ए भी क्या कलरलेस. तो टिटेनियम 3+ आया तो आपको D160 मिलेगा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पे इलेक्ट्रॉन 1 और एक कौन सा कलर दिखाएगा पर्पल कलर दिखाएगा. वेनेडियम 3+
2 इलेक्ट्रॉन्स, क्या है, ग्रीन कलर है। क्रोमियम 3 प्लस D3 सिस्टम आएगा तो वायलेट कलर दिखाएगा। Mn 3 प्लस आया तो D4 सिस्टम चल आएगा और यहां पे भी आपको वायलेट कलर ही दिखेगा। Mn2 प्लस D5 सिस्टम तो यहां पे लाइट पिंक कलर मिलेगा। Fe2 प्लस आया तो D6 सिस्टम आएगा और 4 इलेक्ट्रॉन्स और क्या दिखाएगा, ग्रीन कलर शो करेगा। Fe3 प्लस D5 सिस्टम 5 इलेक्ट्रॉन और क्या, येलो कलर दिखाएगा। फिर से CO2 प्लस D7 सिस्टम 3 इलेक्ट्रॉन्स और कौन सा, पिंक कलर दिखाएगा। Ni2 प्लस 3D8 2 इलेक्ट्रॉन्स, ग्रीन कलर दिखाएगा। Cu2 प्लस D9 सिस्टम 1 इलेक्ट्रॉन्स और कौन सा, ब्लू कलर। और आपको पता है Cu2 प्लस दोनों में भी D10 सिस्टम आया तो नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 0 और ए बोथ दोनों भी क्या मिलेंगे आपको, कैसे मिलेंगे, कलरलेस। इतना तो याद हुआ कि d ऑर्बिटल n-1 d ऑर्बिटल में कितना इलेक्ट्रॉन्स आया, 0 इलेक्ट्रॉन्स आया। तो कंपाउंड डायरेक्टली आपको क्या लिखना है, ऑफ कोर्स कौन सा भी कलर नहीं दिखाएगा। एक कैसा होगा, कलरलेस होगा। और देखो आगे, तो कॉम्प्लीमेंट्री कलर यानी कौन सा कलर ऑब्जर्व होगा, और ए बी IMP है थोड़ा बहुत, क्योंकि इसके ऊपर भी चांस बनता है सवाल का। ओके, कॉम्प्लीमेंट्री कलर्स कैन बी आइडेंटिफाइड यूजिंग द मुन्सेल कलर फिल्ड। मुन्सेल कलर फिल्ड, समजा वायलेट कलर ऑब्झर्व केला, वायलेट कलर ऍब्सॉर्ब केला तर आपल्याला मिळणार येलो। ऑरेंज कलर ऍब्सॉर्ब केला तर कोणता मिळणार, ब्लू। रेड कलर ऍब्सॉर्ब केला तर कोणता मिळणार, ग्रीन। म्हणजे याच्या अपोज एक ऍब्सॉर्ब केला तर ह्या व्हील वर नका, ऑरेंज ब्लू, वायलेट येलो, रेड ग्रीन। दिमाग में आया, इसका मतलब क्या है, ए एब्सॉर्ब किया तो ए मिलेगा, ए एब्सॉर्ब किया तो ए मिलेगा, ए एब्सॉर्ब किया तो ए मिलेगा। दिमाग में आया, समझ में आया, ए लिख लो, स्क्रीनशॉट लगा दो। आपको एक एग्जांपल के तौर में आपको समझा दूंगा। एक एग्जांपल देखिए, ओ लिखो, जल्दी स्क्रीनशॉट मारो, जल्दी मार दो स्क्रीनशॉट। क्या देख बोला था मैंने, अपोजिट कलर्स आर कॉम्प्लिमेंटरी कलर। म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ काय, रेड असेल तर काय दिसणार, रेड लाईट ऍब्सॉर्ब केली तर कोणता लाईट दिसतो, ब्लू ऍब्सॉर्ब केली तर कोणता दिसणार आहे, ग्रीन ऍब्सॉर्ब केली तर काय दिसणार, वायलेट ऍब्सॉर्ब केली तर काय दिसणार। ओके, आता बघा काय सांगतोय मी, ऑपोजिट कलर्स आर कॉम्प्लिमेंटरी। काय, फॉर एग्जांपल बोला था ना, एग्जांपल बता दो, बता रहा हूं ना। ओके, सब्सटेंस एब्सॉर्ब वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू रेड लाइट। कंसिडर करा, सब्सटेंस ने कोणता लाइट एब्सॉर्ब केले, रेड लाइट। द ट्रांसमिटेड लाइट विल कंसिस्ट ऑफ वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू ग्रीनिश ब्लू। बाहेर कोणती मिळते आपल्याला, ग्रीनिश ब्लू। रेड एब्सॉर्ब केली, ग्रीन बाहेर पडली, रेड एब्सॉर्ब केली, ग्रीनिश ब्लू आउट झाले। आता फॉर एग्जांपल, द कलर ऑफ TiH263+, दिस इज द कंपाउंड, कोणता, कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे। आयर्न इज पर्पल, हा आयर्न कसा दिसतो आपल्याला, पर्पल। पण आता इट कलर कॅन बी ऑल्सो एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ DD ट्रान्झिशन। म्हणजे इथे कोणतं ट्रान्झिशन पॉसिबल आहे, DD ट्रान्झिशन। कारण आपल्याला माहिती आहे D0 सिस्टीम आणि D10 सिस्टीम मध्ये डू नॉट पॉसिबल DD ट्रान्झिशन। DD ट्रान्झिशन D0 किंवा D10 सिस्टीमला पॉसिबल नाही, D0 किंवा D10 सिस्टीमला पॉसिबल नाही। मग कोणत्या सिस्टीमला, D1 to D9 सिस्टीम असेल, D1 to D9 सिस्टीम असेल तर DD ट्रान्झिशन पॉसिबल अँड द कंपाउंड shows the transition metal compound shows the colored compound, otherwise D0 and D10 colorless। Then we take explain on DD transition.
टिटेनियम 3+ आया तो क्या 4h0 3d1. आता याच्यामध्ये आपण हे डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग केलं. ही कोणती एनर्जी आहे लोअर. ही कोणती एनर्जी आहे लोअर एनर्जी. याने कोणती जी असते. इथे कोणती आहे हायर एनर्जी. याने कोणती एक्साइटेड स्टेट. ओके. आता एक्साइटेड याने बिफोर ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट. काय म्हणतो आपण बिफोर ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट येलो लाईट किंवा इथे कलर कोणता ऑब्झर्व होणार येलो कलर ऑब्झर्व होतो. कारण का दिस इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट ऑन द ग्राउंड स्टेट बट आफ्टर द ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट ऍब्सॉर्ब केला की व्हायलेट पर्पल. काय म्हणतो आपण येल्लोचं काय म्हणतो व्हायलेट किंवा पर्पल. आता हा कुठे गेला एनर्जी ऍब्सॉर्ब करून ग्राउंड स्टेट वरून कुठे गेला ग्राउंड स्टेट वरून कुठे गेला एक्साइटेड स्टेटला. म्हणजे ग्राउंड स्टेटला इलेक्ट्रॉन असताना अलग कलर दाखवणार आणि ज्यावेळेस तो एनर्जी लाईट फॉल करणार त्यावेळेस तो एनर्जी ऍब्सॉर्ब करून कुठे जाणार एक्साइटेड स्टेटला. त्यावेळेस तो कोणता कलर दाखवतो व्हायलेट. दिमाग में आया. तो द ट्रांजिशन मेटल हैव बघा द ट्रांजिशन मेटल एबीआईपी याद रखो. ट्रांजिशन मेटल हैव completely filled d orbital completely and 3d 4d 5d and Zn2 plus cadmium 2 plus Hg2 plus किंवा Cu plus Ag plus Au plus ions are colorless. का colorless आहे as the excitation of electron is not possible within dt transition. कारण का बघा आता याच्यामध्ये नको करू ठीक आहे. काय इथे काय असणार आहे इथे जर कन्सिडर केलं इथे कन्सिडर करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथला इलेक्ट्रॉन वरती जायला चान्स आहे का नाही. तो वरती रिकामच नाही ना. इलेक्ट्रॉन घ्यायला जागा पाहिजे ना. यहाँ पे कोई इलेक्ट्रॉन लेने के लिए जगह है क्या नहीं है. तो इलेक्ट्रॉन ग्राउंड का ऊपर लेने के लिए तो चांस ही नहीं है. इसलिए एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट पॉसिबल विद इन डी ऑर्बिटल. म्हणजे इथं डी ट्रान्झिशन पॉसिबल नाहीये. म्हणून आपण काय सांगतोय D0 and D10 system do not shows color of a compound. Then the transition metal ions which have completely empty d orbital यानी D0 system such as scandium 3 plus titanium 4 plus etc are also colorless. दिमाग में आया तो स्क्रीनशॉट लगा दो. और भी एक कहानी आपको बताने वाला वो भी बहुत इंपॉर्टेंस है क्योंकि उसके ऊपर भी सवाल बनता है. इसलिए और वो एक्सेप्शन में चला जाता है क्यों D0 सिस्टम आती है कई कंपाउंड की मगर वहां पे भी वो कंपाउंड कलर्ड दिखा देता है. हमने तो यहाँ पे बता दिया है कि D0 D10 आया तो कलर नहीं दिखाएगा मगर वो क्यों दिखाई देता है उसका रीजन हमें देखना है. पहले इसका स्क्रीनशॉट लगा दो. जल्दी लगा दो. लगा दिया कि नहीं लगा दिया लगा दिया. ओके काय म्हणतो कलर्ड कंपाउंड ऑफ ट्रान्झिशन मेटलचं एक इम्पॉर्टंट सांगितलं होतं काय की ज्या ठिकाणी D0 सिस्टीम आहे किंवा एम्प्टी डी ऑर्बिटल आहे तरी सुद्धा कंपाउंड कलर दाखवतात. असे कोण आहेत बोला आता. ऑक्सीसॉल्ट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट लाईक KMnO4. आता KMnO4 म्हणजेच काय MnO4 मायनस. आता इथे Mn ची ऑक्सिडेशन स्टेट किती येते +7 येते आणि 3D0 सिस्टीम. किती सिस्टीम आहे D0. पण KMnO4 किंवा इथे K2Cr2O7 इथे +6 आहे तर इथे पण D0 सिस्टीम. इथे पण कोणती सिस्टीम आहे Cu2+ आलं तर इथे D10 सिस्टीम आहे. कोणती सिस्टीम आहे D10 सिस्टीम आहे. आता या कंपाऊंड मध्ये काय दाखवलं जातं कलर्ड शोज होतो. का कलर्ड शोज. आता इथे काय होत आहे
etc. There are no unpaired electron at the central metal atom किंवा ion but are deep in color. यांच्या सेंट्रल मेटल ऍटम मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नाही तरी पण डीप इन कलर दाखवतात. त्याच्या मागचं मेन रिझन आहे ड्यू टू चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. ड्यू टू चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. आता इथे चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन काय सर? CTT, चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. काय एक्झाम्पल बघा, MnO4 minus intense purple colored in a solution. सोल्युशन मध्ये काय? इंटेन्स पर्पल. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम ऑक्सिजन टू मेटल. इलेक्ट्रॉन कोणाकोण ट्रान्सफर होणार आहे? चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन ऑक्सिजन टू. आता मीन्स ऑक्सिजन 2 मायनस चा कन्वर्जन कशामध्ये होतो? O मायनस. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कोणाला? ट्रान्सफर टू Mn. म्हणजे ऑक्सिजनने स्वतःकडचा एक इलेक्ट्रॉन कोणाकडे ट्रान्सफर केला? Mn कडे. त्यावेळेस काय होता? Mn+7 चं रूपांतर Mn+6 मध्ये होणार. म्हणजे इथे डी सिस्टीम काय झाली? आता D1 झाली. कशामुळे? एक इलेक्ट्रॉन कोणाकडून ट्रान्सफर झाला? ऑक्सिजन टू Mn कडे. एंड इट शोज द कलर. दिमाग में आया? यहाँ पे कौन सी कहानी है? चार्ज ट्रांसफर ट्रांजिशन. आगे चलो. Observe the color of the following compound, for example Ag+. Ag+ चे जे कंपाऊंड असणार आहे त्याचे आपल्याला कलर ऑब्झर्व करायचं. कंपाऊंड AgCl काय येतोय? व्हाईट. कलर कोणता येतो? व्हाईट. पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर Ag+ इथे D10 सिस्टीम आहे. 80% आयोनिक कॅरेक्टर आहे. AgBr काय दाखवतं? पेल येलो 24%. AgI येलो 50% ionic character. Ag2S black 4% ionic character. तर काय? There is no unpaired electron with Ag+. The color of those compound can be explained on the basis of percentage ionic character. कशावरती? पर्सेंटेज. याने लक्षात ठेवायचं less than 20% ionic character. Ionic character, it gives color of transition metal of central metal ion. कि जर 20% पेक्षा कमी असेल तर तिथे दाखवणार आहे किंवा ऑदर फॅक्टर असणार आहे. नेचर ऑफ लिगॅंड. आणखी कलर वरती कोण अफेक्ट करणार आहे? नेचर ऑफ लिगॅंड. नेचर ऑफ लिगॅंड. लिगॅंडचं नेचर कसं आहे त्याच्यावरती. आणि तिसरं असणार आहे जॉमेट्री. कोण असणार आहे? जॉमेट्री ऑफ कंपाऊंड. की कंपाऊंडची जॉमेट्री जरी D10 आणि D0 सिस्टीम असेल तर लिगॅंडचं नेचर चेंज झालं तर कलर दाखवू शकतं. आणि जॉमेट्री ऑफ कंपाऊंड जर चेंज झाला, कंपाऊंडची जॉमेट्री कशी आहे त्याच्यावरती सुद्धा कलर काय असणार आहे? डिपेंड असेल. पण जनरली आपल्याला याच्यावरती येणारा सवाल असणार आहे तो कलरलेस कलर्ड कंपाऊंड आयन दिलेले असतील आणि त्यानुसार आपल्याला फाइंड करायचं. एवढे स्क्रीनशॉट मारा. मी तुम्हाला 1-2 सवाल याच्यावरती राईट करून देतो आणि ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत आणि कमेंट्स मध्ये त्याचे आन्सर राईट करायचे. ओके, टू राईट. जल्दी राईट करो. चलो सवाल तो लिखो. इन विच ऑफ द फॉलोइंग पेयर both the ions are colored in aqueous solution. बघा, aqueous solution मध्ये सवाल लिखतो. In which of the following pair both the ions are colored in aqueous solution? Scandium 3 plus CO2 plus Ni2 plus Zn2 plus Ni2 plus Ti2 plus Cu2 plus Ti4 plus. Answer लिहा. सॉल्व करा. कमेंट्स मध्ये सांगा. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. यापैकी कोणतं करेक्ट आहे ते पण चेक करा आणि मला कशामध्ये सांगायचं आहे?
कमेंट्स बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगायचंय. आणि जर एखाद्याला याच्यामधल्या प्रश्नाचं आन्सर समजलं नाही तसं पण कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायचं की सर आन्सर समजलं नाही, एक्सप्लेन करा. नेक्स्ट लेक्चरला फर्स्ट आपण हे एक्सप्लेन करणार, नंतर कंटिन्यूस करणार. इथे लक्षामध्ये. ओके, आज लेक्चर आपण इथेच थांबूया. ओके, गुड बाय. तर स्क्रीनशॉट मारून घ्या. मारला? मला नाही मारू स्क्रीनशॉट. ओके, मारला. ओके, बाय बाय.